रामटेक व कामठी विधानसभा क्षेत्रातील अरोली व भांडेवाडी परिसरातून जाणारा रामटेक भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 247 नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे। या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण झपाट्याने वाढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या महामार्गावर पीडब्ल्यूडीच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्याची व पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे। अनेक ठिकाणी लोखंडी साखळ्या बाहेर पडल्या आहेत, तर काही ठिकाणी रस्ता कोसळल्याने प्रवास अत्यंत धोक्याचा झाला आहे। या विरोधात शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत भुरे, माजी सरपंच दामोदर वघारे आणि स्थानिक नागरिकांनी पीडब्ल्यू विभागाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। नागरिकांची प्रमुख मागणी म्हणजे पुलावर आणि धोकादायक रस्त्यावर तातडीने कॉन्क्रीट टाकून दुरुस्ती करण्यात यावी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यातच ग्रामीण भागाची ही दुर्दशा आहे, हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे लक्षण आहे, असा आरोपही आंदोलकांनी केला आहे। नागरिकांनी उपस्थित राज्यमंत्री आणि महसूल मंत्र्याकडे तत्काळ याकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता गौरी गणेश बोरकर, रामटेक। मी प्रशांत भुरे, तालुका प्रमुख शिवसेना। सध्या आम्ही उभे आहोत रामटेक भंडारा नॅशनल हायवे 247 नंबरच्या रोडवरती आणि आपण बघू शकता की या नॅशनल हायवे अरोली जवळ भांडेवाडी गाव आहे। त्या गावाजवळ सोन नदीच्या पातळीवर एक पुलिया बनवला आहे आणि त्या पुलियाला कंटिन्यू वारंवार भेगा पडत असते, मोठमोठे खड्डे पडत असते आणि त्याच्यामुळे खूपदा इथे ॲक्सिडेंटसुद्धा झालेले आणि जीवितहानीसुद्धा झालेली आहे। आतासुद्धा या ठिकाणी गड्डे पडलेले आहेत आणि ते पीडब्ल्यूडीचे लोक येतात आणि थोडी बहुत डागडुगी करून चालले जातात। आमची मागणी आहे की या पुलावरती पूर्ण परिसरात या डांबर रोड, चांगल्या ट्रीटमेंटचा डांबर रोड या पुलियावरती सिमेंट रोडवरती पीडब्ल्यूडीने करावं। तसेच अरोलीपासून घोटीटोक असो त्या अंतरावरती खंडाळावरती खूप मोठे मोठे गड्डे पडले आहेत। घोटीटोकवरती जो मायनर आहे त्या मायनरच्या वर जो पुलिया बनवला त्या पुलियावरती खूप मोठा असा खचका पडला। त्या खचक्यामुळे एक दोनदा गाडी पुलियामध्ये सुद्धा जाण्याची म्हणजे अशी वेळ आलेली होती। म्हणून असे अपघात टाळण्याकरिता माझी विनंती आहे की पीडब्ल्यूडीने हे सर्व या रोडवरती जे काही गड्डे पडले आहेत, जे काही मोठे मोठे भेगा पडल्या आहेत, ह्या तात्काळ दुरुस्त करावा अशी आमची सर्व नागरिकांची मागणी आहे। आणि याचं निवेदन आम्ही या राज्याचे राज्यमंत्री माननीय आशिषजी जयस्वाल साहेब यांच्याकडे दिलेली आहे। त्याची प्रत माझ्याकडे आहे। मी पुन्हा एकदा सर्वांना म्हणजे या सर्व नागरिकांच्या वतीने सांगू इच्छितो की पीडब्ल्यूडीने ह्या रोडवर जे भेगा पडल्यात, जे खड्डे पडले आहेत, हे तात्काळ दुरुस्त करावी। या 2 महिने 1 महिन्याच्या अगोदर या ठिकाणी खूप मोठा ॲक्सिडेंट होऊन कार या पुलाच्या खाली गेलेली होती, त्यामध्ये जीवितहानीसुद्धा झालेली आहे। तर पीडब्ल्यूडीने तात्काळ याची दखल घेऊन एक चांगलं रोड या पुलियावरती डांबर रोड करून आणि खड्डे बुजवून हे सर्व जे परेशानी नागरिकांना होत आहे हे दूर करावी। अन्यथा सर्व गावकरी या रोडवरती येऊन एक धरणा आंदोलन देतील अशी मी आपल्याद्वारे या चॅनलच्या द्वारे मी पीडब्ल्यूडीला सांगू इच्छितो। सरपंच दामोदर वघारे, भांडेवाडी गट ग्रामपंचायत भांडेवाडी। या पुलियाच्या हायवेवर पुलियाचा बांधकाम केला आहे, हा निष्कृत दर्जाचा काम केला आहे। याचा अनेकदा ॲक्सिडेंट होत आहेत आणि या पुलाला खड्डे पडत आहेत। तरी या पुलावर डांबरीकरण करण्यात यावा अशी गावातर्फे मी नम्र विनंती करतो की पीडब्ल्यू वाल्यांनी या पुलावर डांबर रोड करून देण्याची मागणी करत आहे। यापूर्वी पण या पुलाचे काम झाले आहे, यापूर्वी पण या पुलाचे बांधकाम केलेलं आहे, तरी निष्कृत दर्जाचं काम करत आहे। तरी या पुलावर अनेकदा खड्डे पडत राहतात। आणि आता आपण बघू शकता की या ठिकाणी हा सलाकी लोहा जो आहे ना हा बाहेर निघालेला आहे आणि हा लोहा बाहेर निघून नंतर तो एखाद्या गाडीच्या टायरमध्ये धसतो आणि त्याच्यानंतर ते गाडी अनबॅलन्स होते आणि ते कोणत्याही ठिकाणी जाऊन कोसळते। त्यामुळे आमची मागणी आहे की हे सर्व हे तातूरमातूर जे गड्डे बुजवतात हे तातूरमातूर न करता याला परमनंट काहीतरी सोल्युशन काढून एक चांगला कोटिंगचं डांबर रोड या ठिकाणी करावी अशी मागणी पीडब्ल्यूडीवाल्याला आम्ही सर्व तुमच्या मार्फत करीत आहोत।